पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। कृषी सेवेच्या 258 पदांचा एमपीएससीत समावेश करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। 258 पदांची भरती संयुक्त पूर्व परीक्षेतून नाही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पष्टीकरण। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक। एससी एसटी आरक्षणातील क्रीमी लेअरच्या बाबत निर्णयाला विरोध। बसपासह अनेक राजकीय पक्षांचा भारत बंदला पाठिंबा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप। विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन, तर 2 लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका संपावर जाणार। कालच्या आंदोलनानंतर बदलापुरात तणावपूर्ण शांतता। खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद। शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। बदलापुरातील प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर करणार। आरोपी अक्षय शिंदेला चोपडा येथील कोर्टात आणलं जाणार। 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांचा दरेगावचा दौरा रद्द। मुख्यमंत्री आज पीडित कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता। बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात बालगंधर्व चौकात आज आंदोलन। काँग्रेसचं शिष्टमंडळ देखील पीडित कुटुंबियांची भेट घेणार। मुंबईत बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ। मुंबईत यंदा पोक्सोच्या अंतर्गत 509 गुन्हे दाखल। शिक्षकाकडून लैंगिक अत्याचाराच्या आठवडाभरात 2 घटना। 31 ऑगस्ट पासून संघाची समन्वय बैठक। 3 दिवस केरळमधील पलक्कड जिल्ह्यात होणार बैठक। भाजपसह संघातील 32 प्रमुख पदाधिकारी होणार सहभागी। महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात जन आक्रोश मोर्चा। दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, आंदोलकांची मागणी। कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अरविंद केजरीवालांच्या कोठडीमध्ये वाढ। कोठडीची मुदत 27 ऑगस्ट पर्यंत वाढवली। मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असताना जगभरात चिंता। मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीचं काम सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू। जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यात 5 केंद्र। पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य सरकारच्या वतीने मिळणार मोफत प्रशिक्षण। बनाच ते रामवाडी मेट्रो मार्गावरील एरवाडा मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण। एरवाड्यातून प्रवाशांना मेट्रोमध्ये आता बसता येणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3ऱ्या डोळ्याची नजर। वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी ड्रोनसह एआय सीसीटीव्ही कॅमेरे। सेन्सर यंत्रणा ही सज्ज। पुण्यात उच्च शिक्षितांना मेफेड्रोनची भुरळ। मेफेड्रोन खरेदी करणाऱ्या 119 तरुणांपैकी 70 जणांचा शोध घेण्यात पोलिसांना मोठं यश। भंडाऱ्यात कत्तलखान्यात जाणारी जनावरं पकडली। 31 गोवंशांची सुटका, तर 2 जणांवर गुन्हा दाखल। टेम्पोसह 7,30,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।